संस्कृती आपल्या देशामध्ये रुजू होईल आणि एक चांगली पिढी आपली घडेल. तुम्ही आत्ता शिक्षकांचा उल्लेख केलात की शिक्षक हे तंत्रज्ञान स्नेही आहेत. आता पंतप्रधानांनी असं सांगितलं आहे की आजच्या पिढीसाठी तंत्रज्ञान हे वरदान आहे. ते असं म्हणाले की एआयचा वापर, ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, तर या एआयचा वापर केवळ शॉर्टकटसाठी न करता ज्ञान वाढवण्यासाठी करावा, असा त्यांनी विद्यार्थ्यांना पण सल्ला दिला आहे, शिक्षकांना सुद्धा सल्ला दिलेलाच आहे. तर सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे तांत्रिक शहाणपण आपल्याला नक्की कशा प्रकारे पोहोचवता येईल? दोन तीन गोष्टी आहेत. एक तर त्याचा योग्य वापर करण्यासाठी आपल्याला त्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधन करण्याची काळाची गरज आहे. जसं की एखाद्या विश्लेषणात्मक माहिती दे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे, परंतु तुलना कशी करावी हे पण त्या ठिकाणी त्याने एआय ला विचारलं तर त्याचा फायदा मुलांना होऊ शकतो. तेवढ्यावर विद्यार्थी थांबत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन त्या एआयचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारचे आत्मचरित्र जशी आपण वाचायला लागतो, केवळ मुद्दे काढून एआय आपल्याला देईल, परंतु ते जीवनचरित्र कसं आहे, त्याचा संघर्ष कसा आहे हे तर आपल्याला पुस्तकातूनच वाचायला त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. तर त्यामुळं एआयचा वापर आपण मर्यादितच करायचा आहे, परंतु याची जनजागृती सगळ्या शिक्षकांना एआयचं आता शिक्षण देणं काळाची गरज आहे. शहरामध्ये एआयचं आता चांगलं वातावरण आहे, पण अगदी वाडी वस्त्या तांडे जे छोटे छोटे दुर्गम भाग आहेत, तर त्या ठिकाणी एआयचं आपल्याला शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचं आहे. पालकांनाही त्या ठिकाणी प्रशिक्षण देणं काळाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारचं जर आपण प्रशिक्षण दिलं तर निश्चितच एक चांगली विज्ञानवादी आपली पिढी जी आहे ती निश्चित निर्माण होईल आणि जे महासत्ता आपल्याला जे म्हणायचं आहे 2047 ला, तर विकसित भारत आपला नक्की होईल या एआयच्या उपयोगाने. बरोबर आहे सर.